ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण इथे पाहत असतो की अधिराज खरं इथे प्रियाला जाळ्यात अडकवण्याचं पूर्ण काम करत असतो. तो इथे म्हणत असतो की माझ्या अनेक कंपन्या आहेत, त्यातलीच एक कंपनी अधिराज फॅशन म्हणून आहे. त्या कंपनीत खरं तर मी फॅशन डिझायनर यांची एक टीम बनवतो. त्या टीममध्ये तू जॉईन होशील का? म्हणजे इतकी हुशार, छान फॅशन सेन्स असलेली मुलगी माझ्या टीममध्ये मला हवी आहे, असं इथे तिला म्हटल्याबरोबर जी काही प्रिया असते, प्रिया अक्षरशः त्याचा हात धरते. हात धरल्याबरोबर खरं त्याला देखील फार आकोड वाटतं बरं का. आणि इकडं सायली आणि अर्जुनला देखील तिच्या या वागण्याचा फार राग येतो. ती लगेच आता इथे म्हणत असते, अधिराज खरं तर मी आनंदाने तुझी कंपनी जॉईन करेल रे. मला चांगल्या नोकरीची खूप गरज आहे. जर मला चांगली नोकरी मिळाली, चांगला पगार मिळाला तर माझ्या आईवडिलांच्या औषधाचा खर्चाचा सगळा खर्च मी काढू शकेल रे. पैसे नसल्यावर खूप काळजी वाटते रे माझ्या आईवडिलांची, त्यांच्यासाठी मला नीट काही करतासुद्धा येत नाही, असंही ते अधिराजला म्हटलेलं असतं. आता अधिराज अर्जुनकडे बघतो, म्हणत असतो हे काय आहे. तेव्हा अर्जुन त्याला खुणावूनच म्हणतो तुझं तू कंटिन्यू काम करत राहा. आता इकडे जो काही अधिराज असतो प्रियाला म्हणत असतो, तू पैशाची तर आता अजिबातच काळजी करू नको आणि ऑफिसला सुद्धा तुला दररोज यायची गरज नाही. तू वर्क फ्रॉम होम करू शकतेस, फक्त तू मला माझ्या कंपनीत हवी आहेस, असंही ते म्हटल्याबरोबर प्रिया खरं त्याचा हात घट्ट पकडते आणि जवळ घेऊन म्हणत असते, खरंच तुझ्यासारखे दिलदार माणसं नाही या जगात, म्हणूनच माझ्यासारख्या गरीब मुलीचं सगळं काही भाग तुझ्या कंपनीत मला काम करायला मिळतंय ना, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, असंही ते खरं प्रिया अधिराजला म्हणत असते. इकडे खरं तर कल्पना सायलीला कंटिन्यू कॉल करत असते त्यांच्या काळजीपोटी, मात्र तिचा मोबाईल सायलेंट असतो, त्यामुळे तिला आवाज येत नसतो. आता इकडे जी काही प्रिया असते अधिराजला म्हणत असतो, कोल्ड्रिंक का नाही घेतली. तेव्हा खरं तिच्या हातातून कोल्ड्रिंक ती सांडते आणि अधिराजच्या शर्टला लागलेले असते. तेव्हा ती उडते, टिश्यू पेपर घेते आणि स्वतःच तिथे पुसत असते. अधिराज म्हणत असतो मी पुसतो ना, राहू द्या. तेव्हा मात्र प्रिया म्हणते नाही नाही नाही, मी पुसते ना, असं म्हणून खरं तर त्याच्या फार जवळ गेलेले असते. तिचे सगळे काही हे नाटकं असतात की अधिराजच्या जेवढं मी जवळ जाईल तेवढाच मला पैसा येईल, त्यामुळे हे सर्व काही ते करत असते. मात्र अधिराजला हे सगळं काही फार अकोड वाटत असतं. आता तेव्हाच खरं तरी ते प्रियाची छोटी पर्ससुद्धा या गडबडीत खाली पडलेली असते. प्रियाचं हे वागणं पाहून खरं सायली आणि अर्जुनला इथे फार राग येत असतो. तेव्हा इथे खरं अर्जुन म्हणत असतं, या मुलीला लाज कशी वाटत नाही हेच मला कळत नाही. एक श्रीमंत मुलगा दिसल्यानंतर खरं त्याकडून पैसे काढणार हे तर आपल्याला माहीतच होतं, पण खरं तर ती या लेवलला जाईन हे खरं मला अंदाज नव्हता. तिचं माझ्या भावाशी लग्न झालंय. आता जो माणूस 15 मिनिटापूर्वी तिच्या ओळखीचा सुद्धा नव्हता, त्याच्या हात काय धरते, त्याच्या जवळ काय जाण्याचा प्रयत्न करते, असं खरं अर्जुन चिडतच म्हणत असतो. तेव्हा सायलीसुद्धा म्हणा, तुम्ही म्हणता ना तिला जसं वागायचं तसं वागू दे, पण मात्र हे तिचं वागणं कसं सहन करायचं सांगा बरं. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, बघ ते अधिराजला सुद्धा अकोड फील होते, पण त्याने कमिटमेंट केली ना तर त्याचं तो काम करणार आणि त्याला हे प्रियाचं वागणं बघून सुद्धा शॉक लागला असेल. तेव्हा इथे सायली म्हणते, हे प्रियाचे रंग सगळे मला आधीच माहिती येतो. ती पैशासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते, कसलंही चुकीचं काम करू शकते, पण ती चुकीचं काम करते ही तिला कधी वाटतच नाही, असंही ते सायली म्हटलेली असते. अर्जुन म्हणतो, हे प्रियाचं रूप पाहण्यासाठी इथे अश्विन पाहिजे होता. तेव्हा इथे सायली म्हणते, त्यांच्यासाठी तर हे सर्व काही आपण करतोय ना, पण ते दाखवण्यासाठी खरं तर आपल्याला प्रियाचं कोणतं रूप आणि काय काय बघावं लागेल देव जाणे, असंही ते सायली खरं अर्जुनला म्हणत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला अस्मिताने खरं चैतन्यला त्या पैशाबद्दल सांगितलेलं असतं सचिनच्या. तेव्हा ते म्हणतो, त्याच्याकडे एवढी कॅश कुठून आली. तेव्हा इथे अस्मिता म्हणते, हो ना, त्यांनी जे उत्तर दिलं का ते सुद्धा मला पटलेलं नव्हतं, त्यामुळे खरं तर मी सासूबाईंना कॉल केला कन्फर्म करण्यासाठी. तेव्हा त्या म्हटलं की सचिन तर त्यांच्याकडे फिरकला सुद्धा नाही काही दिवसापासून, मग पैसे देण्याचा तर प्रश्नच नाही, असं इथे अस्मिताने खरं चैतन्याला सांगितलेलं असतं. तेव्हा इथे चैतन्य ह्या लेवलला जाऊन तो खोटं बोलेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आता असं वागणारे लोक ठीक आहे खोटं बोलेल, पण ह्या लेवलचं खोटं, असं इथे म्हटल्याबरोबर अस्मिता म्हणत असते, चैतन्य तुला सांगू का, मला तर वाटतं ह्या साक्षीसोबत सचिन आणखी सुद्धा कॉन्टॅक्टमध्ये, म्हणजे बाळासोबत बॉन्डिंग आहे, हे सर्व गोष्टी तो नाटक करतोय, म्हणजे सगळं काही नाटक आहे, त्याचं अजिबात आमच्यावर काही प्रेम नाही आहे, त्याला खरं तर साक्षी आणि साक्षीचा पैसा हवा आहे फक्त, असंही ते अस्मिताने म्हटल्याबरोबर चैतन्याला बरं वाटलेलं असं. तेव्हा चैतन्य म्हणत असतो, अस्मिता ताई नशीब तुला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या, तू आईबाबांशी बोल की या विषयावर आता, असंही ते म्हटल्याबरोबर अस्मिता म्हणत असते, कसं बोलू सांग बरं, आतापर्यंत मी सचिनची फक्त बाजू घेत आली, जोपर्यंत मला 100% कळत नाही की ह्याचं सगळं काही, तेव्हा तोपर्यंत नाही बोलू शकत रे, एकदा जर मला कळलं ना तर मी शेवटचा काय तो निर्णय घेईल. पण चैतन्य खरं सांगू का तुला, तुझ्याशी हे सगळं बोलून मला फार बरं वाटलं ना, कारण की आता घरात ह्या विषयावर खरं कुणाशी बोलो हेच मला कळत नव्हतं, त्यामुळे मला बरं वाटतंय आता तुझ्याशी बोलल्यामुळे, असंही ते खरं चैतन्याला म्हटल्याबरोबर चैतन्य म्हणत असतो, बरं झालं तू माझ्याशी बोललीस, तुला देखील बरं वाटलं असेल, तुझं मन मोकळं झाले असेल, असंही ते चैतन्याने म्हटलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं प्रिया रेस्टॉरंटमधून गेली असती आणि अधिराज खरं सायली आणि अर्जुनला जॉईन झालेला असतो.
त्याला प्रियाच्या ह्या वागण्याचा धक्का बसलेला असतो. तो म्हणत असतो की तुम्ही मला सांगितलं होतं ती अशी आहे, पण ती अशी गळा पडेल मला माहीत नव्हतं खरंच. इतकं म्हणजे 15 मिनिटापूर्वी ओळख झाली त्या माणसाची ती इतकी जवळीक करते असंही ते खरं अधिराज म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, अरे ती पैशासाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी काही करू शकते हे माझ्यापेक्षा जास्त कुणालाच माहीत नाही. कारण की माझ्याशी लग्न करण्यासाठी तिने काय काय आणि कोणत्या कोणत्या गोष्टी केल्यात ह्या जर आठवलं तरी मला धक्काच बसतो असंही ते अर्जुन म्हणत असतो. आणि ते सर्व काही गोष्टी सांगत असतो कशाप्रकारे त्यांनी अश्विनशी तिने लग्न केलं किंवा मी तिच्या प्रेमात पडावं म्हणून तिने कशाप्रकारे माझ्या जवळीक येण्याचा प्रयत्न केला. सगळ्या गोष्टी ते खरं अर्जुनने इथे सायली आणि त्याचबरोबर इथे अधिराजला देखील सांगितलेलं खरं अधिराजला धक्का बसतो. तो म्हणत असतो एवढं सर्व करून सुद्धा तिने दुसऱ्या भावाशी लग्न केलं, म्हणजे तुझ्यावरचं प्रेम वगैरे सगळं काही खोटं होतं, नाटक होतं असं इथे म्हटल्याबरोबर सायली म्हणत असं, अहो तिचं माणसावर नाही हो, माणसाच्या संपत्तीवर प्रेम आहे. सुभेदारांच्या संपत्ती काही करून तिला मिळवायची होती, त्यासाठी तिने त्यांच्या मुलाशी लग्न करायचं होतं. आता तो धाकटा असो मोठा असो कोणताही असो याच्याशी तिला काही फरक पडत नाही असं इथे सायली म्हटल्याबरोबर अधिराज म्हणतो असं, खरंच साष्टांग नमस्कार असल्या मुलींना माझ्या एवढ्या आयुष्यात खरं तर अशी मुलगी मी कधीच पाहितली नाही. तेव्हा सायली म्हणते हाच तर तिचा खोटारडापणा जगासमोर आणायचा आहे. खरं तर अश्विन भाऊजीला सुद्धा दाखवून द्यायचं आहे की लग्न होऊन सुद्धा ती परक्या पुरुषांशी कशा प्रकारे वागत आहे. तेव्हाही ते अधिराज म्हणतो थांबा आत्ताच दाखवू नका, आणखी भरपूर व्हिडिओ येतील. तिला मी बोलवलंय आणि ती एका पायावर तयार झाली आणि कसली फुकटी मुलगी, तिची कार इथेच उभा आहे मला माहिती आहे बरं का, पण तरीसुद्धा कॅबचे पैसे तिने माझ्याकडनं काढले असंही ते म्हटल्याबरोबर सायली आणि अर्जुन म्हणतात हो ती काहीही करायला तयार आहे, आम्हाला चांगलंच माहिती आहे असंही ते म्हणतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला अस्मिताने तर मन मोकळं केलेलं असतं, तेव्हाही ते चेतनने सुद्धा स्वतःचं मन मोकळं करतो बरं का. तेव्हा तो म्हणत असतो अस्मिताताई तुझी अवस्था मी समजू शकतो रे, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो आणि जर तो व्यक्ती आपल्या पाठीत खुरा खुपसत असेल तर ही भयंकर फिलिंग आहे. मला ज्या दिवशी कळलं ना ही साक्षी खोटी आहे, म्हणजे आमचं नातं खोटं आहे, त्या दिवशी अवस्था झालेली मला आजही आठवते. मी खूप स्वप्न पाहितली होती रे, मी पहिल्यांदा प्रेमात पडलो होतो. मी स्वप्न पाहितली होती की माझं लग्न होईल, मला मुलं होतील, माझा संसार, ह्या सगळ्या गोष्टी मी आठवल्या होत्या. हे सगळं काही आठवलं ना मला फार दुःख होतं असंही ते चेतनने म्हटलेलं असतं. तेव्हा खरं तर अस्मिता चैतन्यला सावरते आणि त्याला म्हणत असते चैतन्य तू या सर्व गोष्टीतून कसा बाहेर निघलास, कसा स्वतःला सावरलंस. तेव्हाही ते चैतन्य म्हणत असतो मी स्वतःला सांगितलं की खोटेपणावर कोणतंही नातं उभं राहत नाही, ते जास्त दिवस टिकू शकत नाही. मी माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात केली आणि तू सुद्धा अस्मिताताई तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात कर. बाकी तू कुणासाठीही काही करू नको, फक्त ह्या तुझ्या गोंडस बाळासाठी कर गं असंही ते खरं चैतन्याने अस्मिताला समजावलेलं असतं. आता अस्मिताच्या बऱ्याच डोक्यात आलेल्या असतात बरं का, गोष्टी कळाल्यासुद्धा असतात, पण प्रत्यक्षात ह्या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे ती करते हे पाहण्यासारखंच आहे. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग